आप देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। आपण यायचं आहे, आपले सुद्धा स्वागत आणि सन्मान केले जाणार आहे। धन्यवाद। संदेश पाटील, आपल्या शुभ हस्ते आपण पुढे यायचं फटाफट। कृपया त्वरा करा, आपले मान्यवर भरपूर आहेत। फक्त लास्ट बॉलांचे विकेट पडले, दंडा गायब। हा चेंडू चांगला चेंडू आहे, गोलवर टप्प्याचा मिरवणुकीचे कार्यक्रम सुद्धा बघतोय, सणोत्सव साजरे केले जात आहे आणि या कारभाव गावाचा सणोत्सव म्हणजेच कारभाव प्रीमियर लीग मैदानाचा शुभारंभ प्रारंभ झाला, उद्घाटन सोहळा झाला आणि खऱ्या अर्थाने आज कारभाव गावातील लोकांची ग्रामस्थांची एकी नेक्स्ट मॅच भारतीय एंटरप्राइजेस वर्सेस अनिल कुमार अँड कंपनी, दोन्ही संघ। अशोक, अरे इथे रामू दादा यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे। तसेच हितेश रामू दादा यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे। तसेच हितेश गावामध्ये भव्य क्रीडा नगरीचं उद्घाटन 27 झालेलं आहे। हे क्रीडांगण हे खारबाव गावच्या सर्व खेळाडूंचं सर्व जनतेचं स्वप्न होतं का आपल्या गावामध्ये एक मैदान असायला पाहिजे आणि ते स्वप्न अतिशय मेहनत करून सर्व लोकांनी मेहनत केली यासाठी आणि एक ग्राउंड तयार झालेलं आहे। असं भव्य ग्राउंड मला वाटतं तालुक्यामध्ये दुसरा कुठे नसेल, एवढा चांगला सुसज्ज ग्राउंड असा बांधलेला आहे। आम्ही आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व ज्या लोकांनी मेहनत केलेली आहे त्यांचं अभिनंदन करतो। सर्व क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट खेळाडूंचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन वर्षाच्या शुभेच्छा, गुरुवारच्या शुभेच्छा सर्व ग्रामस्थांना। आज या ग्राउंड मध्ये असं बोलता येईल की 2010 पूर्वी आमची बावडी होती, त्या बावडीच्या वेळेला खूप मोठा संघर्ष होता। या सातबाऱ्याचा आम्हाला तपास लागत नव्हता। आम्ही 2 वेळेला या बावडीच्या माध्यमातून रमेश तरेच्या जागेमध्ये पाट्या लावल्या, परंतु ती जागा मालकीच्या त्या पाट्या फेकण्यात आल्या। त्यानंतर आम्ही पुन्हा कैलास तरेच्या आईच्या नावाने सातबारा होता, त्याच्यात 2 वेळेला पाट्या लावल्या, तेव्हा पण त्या उकरून फेकून टाकल्या। नंतर 2015ला आमची बावडी संपली। आम्ही प्रस्ताव केला कलेक्टरला, गुरचरण जागा ही आम्हाला मिळावी। गुरचरण जागा मिळण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु आमची बावडी संपली काही कारणाने। 15 ते 20 या बावडीनी फॉलोअप केला त्या फाईलला कलेक्टरकडे। पुन्हा मग सरपंच मी 21ला झालो। 21ला सरपंच झाल्यानंतर जी फाईल आम्ही पुटअप करायला गेलो, पण कलेक्टरने डायरेक्ट पत्रव्यवहार केला का ही जागा तुम्हाला देता येणार नाही। मग आम्ही गाव जरा संख्या म्हणजे नाराज झालो का आपल्याला ही जागा मिळणार नाही, आज आपल्या ग्राउंड होणार नाही, हे सगळं नाराज होऊन मग विचार केला। परंतु आम्ही गावाचे भाईदास काटे, तसेच बालचंद्र म्हात्रे, तसेच दुर्योधन काटे आणि माझे एक सहकारी यांना घेऊन आम्ही अभिमन्यू तरे, तसेच कैलास तरे, तसेच रोहिदास तरे यांच्याशी आम्ही संपर्क साधला। त्यांना सांगितलं की आम्हाला गुरचरण जागा हवी आहे, ही तुमच्या कब्जात आहे, तुमचा एकीला नाव आहे, हे आम्हाला हवे आहे। त्यावेळी सांगितलं बघा तुम्ही प्रत्येकाला कोर्टात गेले, या गेले, आम्ही कोणाला जुमावलो नाही, आम्ही कोर्टाला पण सामना केला, परंतु तुम्ही आमच्या घरी आले तर आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही, जेवढी लागेल तेवढी तुम्हाला जागा आम्ही सहकुशन देतो। त्याच वेळेला आम्ही त्यांना बोललो की आम्ही याचा काहीतरी तुम्हाला मोबत देणार, मोबदला असा देणार की तुमच्या आई बाबाचं नाव किंवा ग्राउंड खेळपट्टी जो पण आहे तोपर्यंत
तो राहणार आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांचे भरपूर मनापासून आभार मानत आहोत. आणि असे दानशूर व्यक्ती गावाला असल्यानंतर गावाचा विकास हा सहज आणि सोपा होतोय. आणि कोणी पण सरपंच असू द्या, परंतु असे दाते माणसं जर आपली असली तर गावाचा विकास करायला. आणि या प्रसंगी एवढाच होतो की आज या गावांचा आनंद घेऊन पूर्ण माझा खारभाव खेळत आहे, याचा मला खूप आनंद आहे. बस एवढंच बोलून माझ्या वतीने पहिल्यांदा संपूर्ण ग्रामस्थांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि KPLचे 3रे वर्ष आहे आमचे. आणि या ग्राउंडवर हा खारभावचा ग्राउंड आहे, खारभावचा हक्काचा ग्राउंड आहे. या ग्राउंडवर पहिल्यांदा खारभाव प्रीमियर लीग होते. याबद्दल मलाही आणि संपूर्ण ग्रामस्थांना खूप आनंद होतोय. आणि या ग्राउंड बद्दल बोलायचं झालं तर हा ग्राउंड बऱ्याच वर्षाची तपश्चर्या होती या खारभाव गावाची. ही तपश्चर्या 2026 मार्च मध्ये पूर्ण होते आणि गावाचं खारभाव प्रीमियर लीग इथे खेळवलं जातोय. याबद्दल या ग्राउंडचं काम पूर्ण करून देण्यात खारभावची ग्राउंड कमिटी आणि हितेश पाटील बारक्या यांचं खूप मोठं योगदान आहे. मी त्यांनाही शुभेच्छा देतो. ते 14 संघांचा सहभाग आहे आणि 4 दिवसाची KPL आहे. ही टीम रणधीर कुमार अँड कंपनी आणि संपूर्ण दुसऱ्या 13 टीम सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. खेलेगा खारभाव जितेगा खारभाव. पहिली गोष्ट सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या ग्राउंड बद्दल बोलायचं तर नियोजन खूप छान झालंय आणि 14 टीम सहभाग घेतलेला आहे, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. खारभावसाठी आज मोठा भाग्याचा दिवस आहे, गुढीपाडव्याचा सण आहे. हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज खारभाव गावामध्ये एक आनंद यात्रा निघाली गुढीपाडव्यानिमित्त. आणि आज या ठिकाणी खारभावला एक जे ग्राउंड नव्हतं ते ग्राउंड आज पूर्ण झालं, तयार झालं. समस्त खारभावच्या ग्रामस्थांनी, पंचक्रोशीतील लोकांनी याला सहकार्य केला आणि आज या ग्राउंडची पूर्णता झाली, लोकार्पण झाला. तर मी समस्त ग्रामस्थांचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आणि आज तसेच आमच्या गावची KPL स्पर्धा खारभाव प्रीमियर लीग याची आज सुरुवात झालेली आहे. आज कोणाची इथे नावं घेत नाही, कारण आजचा दिवस आमचा सर्वांचा आहे, खारभावकरांचा आहे. आणि आम्हाला सर्व जाती धर्माच्या पक्षाच्या संघटनेच्या लोकांनी यात सहकार्य केलं. तळागाळातील क्रिकेटर प्रेमींनी, छोट्यातल्या छोट्या माणसांनी सहकार्य केलं. कमिटीचं अभिनंदन, या ग्राउंडच्या कमिटीचं अभिनंदन, IPLच्या कमिटीचं अभिनंदन, ग्रामस्थांचं अभिनंदन. नवे तर आज महिलांनी सुद्धा या सोहळ्याच्या साक्षीदार होऊन इथे उपस्थित लावली. त्या ताई, आई, भगिनींचं पण अभिनंदन. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा आजचा आमचा आनंददायी क्षण आहे खारभावकरांसाठी. या ग्राउंडवर आता खेळायला येण्यासाठी आम्ही तमाम भिवंडीवासियांना किंवा क्रिकेट प्रेमींना आमंत्रित करतो गावाच्या वतीने. आता तुम्ही या, खेळा. आणि आता खारभाव मध्ये गाव एकत्र आल्यावर, गाव लोक एकत्र आल्यावर काय घडू शकतं याचं एक ग्राउंड फार मोठं उदाहरण आहे. धन्यवाद. इसी तरह सबसे पहले समाचारों को देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.